मिरज तालुक्यातील बेडग येथील समर्थ आश्रमशाळेतील मुलांना कावीळीची लागण झाली असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। बेडग येथे समर्थ आश्रमशाळा असून या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणारी सुमारे 450 विद्यार्थी आहेत। ही आश्रमशाळा निवासी असून या मुलांना थंड, ताप, कणकण, कावीळ बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रुग्णालयात या मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। काही मोजक्या मुलांची तक्रार होती। आजारी मुलांना आरग येथील प्राथमिक उपचार केंद्रात तपासणीसाठी नेण्यात आलं। त्यावेळी त्यांची रक्त चाचणी घेतली असता कावीळ झाल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आणखी काही मुलांना कावीळ आजाराची लक्षणे दिसू लागल्याचे संस्थेचे संचालक अशोक ओमासई यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांना अतित्रास होऊ लागताच तात्काळ त्यांना मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी काही जणांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तर उर्वरित मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी 6 जणांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने सोडण्यात आलं असल्याचं सांगण्यात आले। कावीळ बाधित मुलांची संख्या अधिक असून मुलांना पिण्यासाठी कूपनलिकेचं पाणी वापरलं जात असल्याची प्राथमिक माहिती आहे। यातूनच कावीळीची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। माझा जन्म पुण्यात झाला, वाढले नाशिकमध्ये, पण सांगलीकरांनी सकारात्मक ऊर्जा दिली। त्यामुळे 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हा माझा सन्मान नसून तो संपूर्ण सांगलीकरांचा गौरव असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केले। राजमती ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांना ज्येष्ठ समीक्षक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य अविनाश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी डॉ. तारा भवाळकर बोलत होत्या। यावेळी ट्रस्टचे मानस सचिव सुरेश पाटील, विश्वस्त प्रीतम चौगुले आदी जण उपस्थित होते। डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली यमुना तीरी गेले, मध्यंतरी काही काळ कावेरीची संगत मिळाली आणि गेले 55 वर्ष कृष्णाकाठी सांगली स्थिरावली। सांगलीने मला आपलं केले, येथील माणसांनी मला भरभरून प्रेम दिलं, या मातीत रुजवलं। आता इथे माझी मुळे घट्ट झाली आहेत। सांगलीत एकटी कशाला राहते सर आमच्याकडे, असा सतत आग्रह नातेवाईकांकडून सुरू असतो। मात्र त्याला मी ठाम नकार देते, कारण मी सांगलीत एकटी नाही तर इथे माझ्यावर प्रेम करणारी असंख्य माझी माणसं आहेत। साहित्य क्षेत्रातील नव्हे तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील लोकांनी प्रेम केलं, त्यामुळे इथपर्यंत पोहोचले। संस्कृती कधीही दुसऱ्यावर लादायची नसते, अन्यथा ती गुलामगिरी ठरते। स्वतःहून स्वीकारलेली, आत्मस्वीकृत केलेली कोणतेही बंधन नसते, ती संस्कृती असते। मी साहित्य, नाट्य यांसह ज्या ज्या क्षेत्रात काम केलं तिथे एका मर्यादेनंतर स्वतःहून थांबले। अभिनयाचे रौप्य पदक ज्या दिवशी मिळाले त्या दिवशी नाटकाला रामराम केला। नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी स्वतःहून बाजूला झाले। सांगलीत चांगली नाट्य चळवळ उभी आहे, ज्याची सुरुवात मी केली याचा अभिमान असल्याचं डॉ. तारा भवाळकर यांनी सांगितलं। गेल्या 3 वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचा अजेंडा राबवत विविध कार्यक्रम घेणे, लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका आणि जतच्या आमदारांना रात्रीच्या वेळी जेवणासाठी आमंत्रित करणाऱ्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांना काँग्रेसचा कसा कळवळा येतोय। 2 वेळा वशिलाने उमेदवारी मिळवलेल्या लोकांनी मदन भाऊ गटावर आरोप करत बसू नये, अन्यथा यापुढे जशास तसं उत्तर देऊ असा इशारा मदन भाऊ गटाचे माजी महापौर किशोर शहा यांनी दिलाय। त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची लागलेली काळजी बघून हसू येते। प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत स्वतःचं मार्केटिंग करणाऱ्यांसाठी सांगलीतील बंडखोर उमेदवारांना परत घेऊ नका असं त्यांनी सांगितलं। मुळात काँग्रेसमध्ये परतण्यासाठी कोण मागे लागलं होतं याचा खुलासा त्यांनी करावा। सांगलीत विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांनी 5 वर्ष भाजपचा अजेंडा राबवलाय। राम मंदिरसह विविध कार्यक्रम त्यांनी घेतलेत हे जनतेला देखील माहिती आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काय केलं, काही दिवसांपूर्वी जतच्या आमदारांबरोबर रात्रीचं स्नेहभोजन कसं केलं, एकनाथ शिंदे गटाचे साताऱ्याचे एक मंत्री नातेवाईक असल्याचं सांगून मंत्रालयात काय उद्योग चालतात याची माहिती सांगलीकरांना आहे। त्यामुळे तुम्ही काँग्रेस प्रेमी आहात याबद्दल शंका असल्याचा टोला किशोर शहा यांनी लगावलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या अभिनेता किरण माने यांचा सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने निषेध करण्यात आलाय। तिघांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निदर्शने करण्यात आली। तिघांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सदरचं आंदोलन करण्यात आलं। यावेळी नितीन चौगुले म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर, छत्रपती श्री उदयनराजे महाराज भोसले आणि छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याबद्दल अवमानकारक ट्विट करणाऱ्या किरण माने तसेच
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेबद्दल चुकीचं बोलणाऱ्या शिवद्रोही राहुल सोलापूरकर या सर्व शिवद्रोही विकृतींचा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे निषेध व्यक्त करतो। अशा छत्रपती शिवाजी महाराज सर्वच महापुरुष देवदेवता क्रांतिकारक यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा करण्यात यावा। अशा विकृतींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा। जर सरकारने यांचा बंदोबस्त केला नाही तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आपल्या पद्धतीने अशा विकृतींच्यावर कारवाई करेल असा इशारा देण्यात आलाय। प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली नाही तर त्याला पावनखिंड येथे आणून त्याला काळं फासून त्याचे कपडे फाडून धिंड करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। मिरजेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील प्रभारी पाईप निरीक्षक स्वप्नील पोपटावळे यांना दगडाने मारून जखमी करण्यात आले। या घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निदर्शने करून या घटनेचा निषेध केलाय। तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। एका इस्माने दगडाने मारून स्वप्नील पोपटावळे यांना जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे। कार्यालयात कामकाज करत असताना त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांनाही माहिती दिली की मिरज शहरातील दर्गा कमान व मुजावर गल्ली या भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसोबत या भागाची त्यांनी पाहणी केली होती। त्या संदर्भात सायंकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्हॉलमन यांना सूचना देण्यासाठी ते कार्यालयात आले होते। कार्यालयात बसले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। दगडाने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केलं असल्याचं सांगितलं। या घटनेनंतर महापालिका कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निदर्शने केली। या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वी केली आहे, मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही। आज झालेल्या हल्ल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा तसेच जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाटप केलेल्या अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या शेतकऱ्यांची 499 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे। मात्र आतापर्यंत यातील केवळ 47 कोटी 88 लाख रुपयेच वसूल झालेत। मार्च संपण्यास महिनाभर उरला असताना कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे। याचा परिणाम बँकेच्या नफ्यावर होण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर सरकारने याबाबत काहीही हालचाल केलेली अद्याप दिसत नाही। राज्यातील महायुतीचं सरकार कर्जमाफी करणार आहे की नाही याबाबत सरकारमधील जबाबदारी मंत्री काहीच बोलायला तयार नाहीयेत। दुसरीकडे शेतकरी माफ कर्जमाफीची आस लावून बसलाय, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहे। अनेक विकास सोसायट्यांना शेतकऱ्यांनी लिंकिंगमधून थकीत कर्ज वसूल करण्यास विरोध केलाय। काही गावांनी सोसायट्यांच्या कर्ज वसुली विरोधात ग्रामसभेतही ठराव केलाय। त्यामुळे ऐन मार्च एंडच्या तोंडावर जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी झाली आहे। जिल्हा बँकेने अल्पमुदत, मध्यम मुदत पुनर्वसन व रूपांतर, मध्यम मुदत बिगर शेती कर्ज व दीर्घ मुदत असे विविध प्रकारचे शेती कर्ज शेतकऱ्यांना दिले। यातील 492 कोटी 87 लाख रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे। आज अखेर त्यातील केवळ 47 कोटी 55 लाख रुपये वसूल झालेत। शेती कर्जाची चालू मागणी 1883 कोटी 22 लाख रुपये, यातील 254 कोटी 22 लाख रुपये वसूल झालेत। मागील वर्षीच्या तुलनेत शेती कर्जाची आज अखेर 2.25% वसुली कमी झाली आहे। बँकेने आणखीन 1 महिना कर्ज वसुलीसाठी दिलाय। या काळात जास्तीत जास्त कर्ज वसुली करण्यासाठी बँक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून आम्ही हरकत घेतली। या हरकतीवर सुनावणी कधी घेणार आहे असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केलाय। तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे। दरम्यान शक्तीच्या भूसंपादनाचा 19 गावांमध्ये शेतकरी काळा दिवस पाळणार असून घरावर काळ्या गुड्या उभारण्यात आल्या। दिगंबर कांबळे म्हणाले की नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातील 19 गावातून विरोध करण्यात आलाय। द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे। तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे। अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे। कुणाचीही मागणी नसलेल्या हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी केला जातोय हे सरकारने जाहीर करावं।
शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याची ही मागणी केली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी काढलेल्या सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे। शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या 2013 भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी आहे। सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्दबाबतचे शासकीय परिपत्रक 23 मार्च पूर्वी काढले पाहिजे। शासनाने 23 मार्च पर्यंत काहीच निर्णय घेतला नाही तर शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिलाय। वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने HSRP नंबर प्लेट वापरणं अनिवार्य केले। मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे। इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जाते। महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचं कंत्राट कोणी दिलं याची त्वरित चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। त्यात म्हटले की महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी रॉर मेत्रा सेफ्टी, रियर मेझॉन इंडिया आणि FTA HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपन्यांना 600 कोटी रुपयांचं कंत्राट दिले। मात्र या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करतात। विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबर प्लेटचं काम मिळाले, पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत। गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये तर महाराष्ट्रात 450, गोव्यात 4 चाकीसाठी 203 रुपये तर महाराष्ट्रात 745 अशी बरीच तफावत दिसते। ही कोट्यावधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरू आहे। या 3 खासगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचं कंत्राट दिलं याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी। तसेच सदरची आवाजावी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील शनिवारी पुन्हा महापालिकेत येणार आहेत। महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा ते घेणार आहेत। आठवड्यात त्यांचा हा दुसरा दौरा आहे, त्यामुळे महापालिकेचे अधिकारी, खाते प्रमुख हे देखील ॲक्शन मोडवर आलेत। पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी याच आठवड्यात सोमवारी महापालिकेत बैठक घेतली होती। या बैठकीत वाढीव घरपट्टीच्या बिलाबाबत चर्चा करण्यात आली। घरपट्टीच्या बिलातील अतिरिक्त कराला तात्पुरती स्थगिती दिली होती, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त यांची 2 सदस्यीय समिती नेमून घरपट्टी कमी करण्याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या। त्यानुसार त्यावेळी केवळ घरपट्टीचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला होता। आता महापालिकेच्या विविध विषयांचा आढावा ते घेणार आहेत। आठवड्यात दुसऱ्यांदा ते महापालिकेत येत आहेत। शनिवारी सकाळी 11 वाजता अधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत। या बैठकीत महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा पालकमंत्री पाटील घेणार आहेत। यामध्ये स्ट्रीट लाईटसाठी समुद्रा कंपनीला काम देण्यात आलं होतं, पण हे काम समाधानकारक नसल्याचं म्हणणं माजी नगरसेवकांचं आहे। यावर देखील चर्चा होईल। सांगली व मिरज शहराची रखडलेली ड्रेनेज योजना, कुपवाड ड्रेनेज योजना, अडचणी, पाणी पुरवठ्यासाठी वारणा उद्धव योजना यांसह इतर योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे।